नमस्ते, मी वैद्य यामिनी सदावर्ती. आज आपण चर्चा करणार आहोत पीसीओडी या संदर्भात. पीसीओडी म्हणजे नेमकं नक्की काय हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला थोडंसं बेसिकपासून सुरुवात करायला हवी. स्त्रियांना त्यांच्या वयाच्या साधारणपणे 12व्या वर्षापासून मासिक पाळीचा स्राव हा सुरू होत असतो आणि नंतर तो पुढे 35 ते 40 वर्षापर्यंत त्यांना प्रत्येक महिन्याला मासिक पाळीचा स्राव हा रेग्युलरली होत असतो. साधारण आता अलीकडे मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचं वय हे जरा अलीकडे आलेलं आहे. म्हणजे साधारण 9 ते 10 वर्षाच्या मुलींना सुद्धा आजकाल मासिक पाळी ही येताना दिसते. तर आजकालची आपली जी काही बदलती जीवनशैली आहे किंवा आजकाल टीव्ही, मोबाईल यांसारख्या गॅजेट्सच्या माध्यमातून नको ती माहिती ही लहान मुलींपर्यंत नको त्या वयात पोहोचते आहे. त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्सिंग होऊन आजकाल आपण बघतो की मासिक पाळीचं वय हे जरा अलीकडे आलेलं आपल्याला दिसून येत आहे. तर ज्या वेळेला स्त्रियांना मासिक पाळी सुरू होत असते ते मासिक पाळी बंद होईपर्यंत म्हणजे मेनोपॉजपर्यंत प्रत्येक महिन्यात स्त्रीच्या शरीरामध्ये 2 क्रिया या होत असतात. त्या म्हणजे रजोदर्शन, त्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल किंवा पिरियड्स येणं असं म्हणू शकतो. त्याचप्रमाणे ओव्ह्युलेशन. तर या ज्या 2 घटना आहेत, या ज्या 2 क्रिया आहेत, ज्या वेळेला स्त्रिया या मेंटली, फिजिकली जेव्हा हेल्दी असतात, त्यावेळेला अगदी सहजरित्या प्रत्येक महिन्याला या क्रिया होताना आपल्याला दिसून येत असतात. परंतु कधी-कधी काय होतं की हॉर्मोनल इम्बॅलन्सिंगमुळे आपण म्हणू शकतो किंवा आजकालची जी काही बदलती जीवनशैली आहे, त्यामुळे आपण म्हणू शकतो की जे स्त्रीबीज तयार होतं आहे ओव्हरीमध्ये ते प्रॉपर त्या वेळेला रप्चर व्हायला हवं असतं. तर ते रप्चर न होता ते सिस्टच्या स्वरूपामध्ये ओव्हरीमध्ये जमा व्हायला सुरुवात होत असते आणि हीच जर क्रिया सतत पुढचे काही महिने जर सुरू राहिली तर अनेक सिस्ट, मल्टिपल सिस्ट त्याला आपण म्हणतो, त्या ओव्हरीमध्ये साठायला सुरुवात होत असते आणि त्यालाच आपण पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज किंवा पीसीओडी असं म्हणतो. तर नेमकं पीसीओडी होण्यामागची कारणे काय, तो कशामुळे होतो, तर या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत पुढील भागात. तोपर्यंत स्टे कनेक्टेड, स्टे हेल्दी, स्टे हॅपी विथ पलाश आयुर्वेद. थँक्यू.